नमस्कार. पौराणिक कथेत तुमचं स्वागत आहे. आजच्या कथेमध्ये हनुमंतांच्या भक्तावर शनिदेवाचा प्रकोप का होत नाही अशी आहे पौराणिक कथा. ते आता आपण पाहूया. का होत नाही त्याची मागची जी पौराणिक कथा आहे ती काय आहे. तर एकदा महावीर हनुमान श्रीरामांच्या काही कामात व्यस्त होते. शनी भगवान त्या ठिकाणाहून जात होते. वाटेत त्यांना हनुमानजी दिसले. शनिदेवांच्या स्वभावानुसार त्यांनी हनुमंतांच्या कार्यामध्ये बाधा आणण्याचे ठरवले. हनुमानजी शनिदेवाला सावध केले आणि त्यांना तसे करण्यापासून रोखले. पण शनिदेवांनी हे मान्य केले नाहीत. त्यानंतर हनुमानजींनी शनिदेवांच्या आपल्या शेपटीने गुंडाळले आणि पुन्हा रामाचे कार्य करू लागले. कामाच्या दरम्यान ते इकडे तिकडे फिरत होते, उड्या मारत होते. त्यामुळे शनिदेवाला अनेक जखमा झाल्या. शनिदेवाने खूप प्रयत्न केले पण त्यांना हनुमानजींच्या बंदिवासातून मुक्त करण्यात आले नाही. त्यांनी विनंती केली पण हनुमानजी आपल्या कामात मग्न होते. श्रीरामांचे काम संपल्यावर हनुमानाला शनिदेवाचा विचार आला आणि मग त्यांनी शनिदेवाला मुक्त केले. शनिदेवाला त्यांची चूक समजली आणि त्यांनी हनुमानाची माफी मागितली की ते राम आणि हनुमंतांच्या कार्यात कधीही अडथळा आणणार नाही. आणि श्रीराम आणि हनुमंतांच्या भक्तांना त्यांचा विशेष आशीर्वाद मिळाला. देवाने भगवान श्री हनुमंताला मोहरीचे तेल मागितले जे ते त्यांच्या जखमांवर लावू शकतील आणि जखमापासून लवकरच बरे होऊ शकतील. हनुमानजीने ते तेल त्यांना उपलब्ध करून दिले आणि अशा प्रकारे शनिदेवांच्या जखमा बऱ्या झाल्या. शनिदेवजी म्हणाले की या स्मरणार्थ जो कोणी भक्त शनिवारी माझ्यावर मोहरीचे तेल अर्पण करेल त्याला माझा विशेष आशीर्वाद मिळेल. ही होती एक कथा. आता आपण दुसरी पौराणिक कथा कोणती आहे तेही आपण ह्यामध्ये पाहूया. तर कथा अंगारी लंकापती रावणाने शनिदेवाला कैद करून लंकेतील तुरुंगात टाकले. हनुमानजी लंकेत पोहोचेपर्यंत शनिदेव त्याच तुरुंगात कैद राहिले. जेव्हा हनुमान माता सीतेच्या शोधात लंकेत आले तेव्हा माता जानकीचा शोध घेत असताना त्यांना भगवान शनिदेव तुरुंगात कैद झालेले आढळले. त्यानंतर हनुमानजींनी शनिदेवाला मुक्त केले. मुक्त झाल्यावर त्यांनी हनुमानजींचे आभार मानले आणि त्यांच्या भक्तांवर विशेष कृपा ठेवण्याचे वचन दिले. म्हणून हनुमंतांच्या भक्तांवरती प्रकोप होत नाही शनींचा.